पुढचं प्रकरण येतं भारताची फाळणी. 14 ऑगस्ट 1947ला भारताची फाळणी झालेली. आता ही फाळणीची घटना एकाच दिवशीची जरी असली तरी या घटनेच्या पाठीमागं अनेक घटना कारणीभूत होते. एकाएकी कुठलीही घटना घडत नसते. या घटनेच्या पाठीमागं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जितकी फूट पाडता येईल तितकी फूट पाडणे इंग्रज सरकारचं उद्दिष्ट होते. आणि यासाठी या ठिकाणी एका गटाला जवळ घ्यायचं, दुसऱ्या गटाला झोडपून काढायचं, हे पहिल्यापासून इंग्रज सरकारची नीती होती. आता ही नीती का बनली होती आणि या ठिकाणी डिवाइड अँड रूलचा वापर या ठिकाणी इंग्रज सरकारनं कसा केला हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं. या प्रकरणाचं नाव येतं भारताची फाळणी. ठीक आहे. आता भारताची फाळणी जी झाली ही एक दुःखद घटना आहे आपल्या जीवनासाठीची. आणि 14 ऑगस्ट 1946ला या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. म्हणून हा शोक दिवस म्हणून आपण पाळत असतो. आता या घटनेच्या पाठीमागचं ज्या घटना घडामोडी घडत गेलेल्या आहेत त्या घटना घडामोडी आपल्याला समजून घ्यायची आहे बघा. तर ह्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला या घटनेकडे जायचं आहे. हे बघा, सगळ्यात पहिली घटना आहे 1857च्या उठावाची. उठाव आपण बघितलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 1857च्या उठावामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही वर्ग एकत्रित आले होते आणि या दोन्ही वर्गांनी एकत्रित येऊन इंग्रज सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. कसं तरी इंग्रज सरकारनं हा उठाव दडपून टाकलेला आहे. पण या उठावानंतर इंग्रज सरकारच्या लक्षात आलं आहे की या ठिकाणी या उठावाच्या पाठीमागे कोण असलं पाहिजेत. त्यांचं निरीक्षण त्यांनी करायला सुरुवात केली. यातून त्यांच्या लक्षात आलं आहे असो नसो मुस्लिम श्रीमंत वर्गाने हे कारस्थान केलं असलं पाहिजेत. कारण अगोदरच्या जी काही राजवटी राहिलेली आहे मुस्लिम राजांची राजवटी राहिलेली आहे. त्यामुळे सर्वात श्रीमंत वर्ग जो आहे तो मुस्लिम समाजाचाच आहे. आणि हा मुस्लिम समाजातला जो वर्ग आहे तो कारस्थानं वारंवार करायचे. कारण रोज यांच्या पार्ट्या व्हायचे मोठमोठ्या लोकांच्या आणि या पार्ट्यातून एखाद्या राजाची उचल बांगडी करण्याचे कारस्थान करताना हे इंग्रजांनी जवळून बघितलेले. म्हणून 1757ला इंग्रजांनीच कारस्थान करून प्लासीचे युद्ध जिंकलेले. तर थोडक्यात सांगायचं काय की इंग्रज सरकारची भावना हीच होती की 1857ची घटनासुद्धा हे कारस्थान आहे आणि असो नसो हे कारस्थान मुस्लिमांनी केलं असले पाहिजेत. आणि म्हणून 1857च्या उठावानंतर पहिल्यांदा त्यांनी श्रीमंत मुस्लिम वर्गांच्या संपत्ती जप्त करायला सुरुवात केली. मुस्लिमांचा ऱ्हास किंवा अवनती घडून आणण्याचं काम केलं. ठीक आहे. त्याच वेळेस त्यांचे हेही लक्षात आलं आहे की भारताचे प्रमुख धर्म हे दोन आहेत, हिंदू आणि मुस्लिम. कारण भारतामध्ये जी काही लोकसंख्या आहे त्यातली 95 ते 98% लोकसंख्या या दोन धर्माची आहे. आणि याच वेळेस त्यांचे हेही लक्षात आलं की हे दोन्ही धर्म एकत्र येणं आपल्याकरता धोकादायक आहे. म्हणून या दोन धर्मामध्ये जितकी फूट पाडता येईल तितकी फूट पाडणं गरजेचं आहे. या कालखंडात जो मुंबईचा गव्हर्नर राहिलेले जे व्यक्ती होते एल्फिस्टन यांनीच एक इंग्रज सरकारला पत्र पाठवून सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं ग्रीकांची जी म्हण आहे डिवाइड अँड रूल ही ग्रीकांची न बनता आता इथून पुढे ब्रिटिशांची बनली पाहिजेत. आणि या दोन समाजामध्ये जितकी फूट पाडता आली तितकी फूट पाडता आली पाहिजेत. आणि म्हणून इथून पुढे इंग्रज सरकारनं या ठिकाणी श्रीमंत वर्गांची श्रीमंत मुस्लिमांची संपत्ती जप्त केली आणि हिंदूंना जवळ करायला सुरुवात केली. कारण इथून पुढं राणीच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं होतं की भारतातील बेरोजगारी दूर करण्याकरता आम्ही जास्तीत जास्त भारतीय लोकांना नोकऱ्यात घेऊ आणि नोकऱ्यात घेताना जात धर्म पंथ प्रांत भाषा न बघता केवळ गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्यात घेऊ आणि इंग्रजी जाणणाऱ्या वर्गाला नोकऱ्यात घेऊ. मग ही बदललेली परिस्थिती हिंदूंच्या लक्षात आली. हिंदूंनी उर्दू फारसी भाषा शिकण्याच्याऐवजी आता ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये जाऊन या ठिकाणी इंग्रजी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे हिंदू समाजामध्ये इंग्रजी जाणणारा वर्ग तयार झाला. या इंग्रजी जाणणाऱ्या वर्गालाच या ठिकाणी नोकऱ्या मिळू लागल्यात. मग यातून मुस्लिमांच्या मनात हिंदूंविषयी संशय निर्माण झाला की आपल्या दोघांचाही प्रमुख शत्रू इंग्रज असताना या ठिकाणी हिंदू इंग्रजांना मदत का करतोय. आणि यातूनच मुस्लिमांच्या मनातला जो संशय हा संशय वाढवण्याच्या घटनाच पुढच्या कालखंडात घडत गेलेल्या आहेत. तर एका बाजूला या घटना चालू आहे, दुसऱ्या बाजूला हिंदूंमधला मध्यम वर्ग जो आहे साक्षर वर्ग जो म्हणतो आपण नोकरदारांचा वर्ग हा वर्ग वाढत चालला, वेगवेगळ्या प्रांतात वाढत चालला. हाच वर्ग नंतर संघटित झाला आणि यातून काँग्रेस नावाची संघटना स्थापन झाली. आणि या काँग्रेसच्या संघटनेमध्ये मग सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 72 लोक होते, नंतर 400 झाले, नंतर 700 झाले, नंतर 1300 झाले आणि नंतर हजारो लाखोमध्ये या ठिकाणी हे काँग्रेसचे सदस्य वाढत गेलेत आणि यांची संख्या वाढत चालली, ताकद वाढत चालली. दरवर्षीच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी जे ठराव संमत होऊ लागले त्या ठरावाची मागण्या वाढत चालल्यात आणि त्यामुळं आता इंग्रजांच्या लक्षात आलं आहे की हिंदूंचं हे वाढतं संघटन आपल्याकरता पुढच्या कालखंडात धोकादायक ठरू शकतं. म्हणून या ठिकाणी हे काँग्रेसला सुरुवातीच्या टप्प्यामध्येच या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न इंग्रज सरकारने करताना दिसतात.
उदाहरणार्थ काँग्रेसवरती वेगवेगळे आरोप केलेत. काँग्रेस ही हिंदूंची संघटना आहे, काँग्रेस ही उच्चवर्णीयांची संघटना आहे, काँग्रेस ही शहरीवर्गीयांची संघटना आहे, असे वेगवेगळे आरोप या ठिकाणी काँग्रेसवरती करण्यात आले. पण प्रत्येक आरोपाला सविस्तर उत्तर काँग्रेसनं दिलं. हिंदूंची संघटना असते तर पहिला अध्यक्ष, दुसरा अध्यक्ष, तिसरा अध्यक्ष या ठिकाणी हिंदूच दिसले असते, पण पहिला अध्यक्ष ख्रिश्चन धर्मीय आहे, दुसरा अध्यक्ष पारशी धर्मीय आहे, तिसरा अध्यक्ष इस्लाम धर्मीय आहे, चौथा अध्यक्ष युरोपियन व्यक्ती आहे, त्याच्यानंतर 6व्या 7व्या क्रमांकावरती हिंदूंचा पहिला अध्यक्ष येतोय. त्यामुळं ही हिंदूंची संघटना, याच्यामध्ये काही अर्थ नाही. त्याच्यानंतर त्यांनी आरोप केलेले होते ब्राह्मण वर्गाची संघटना आहे. त्यावेळेसही त्यांनी सांगितलेलं आहे की सगळे ब्राह्मण अध्यक्ष दिसले असते. तर थोडक्यात काय, तर असे वेगवेगळ्या आरोपाला या ठिकाणी काँग्रेस पूर्ण उरलेली. आणि म्हणून मग इंग्रज सरकारच्या लक्षात आलं आहे की काँग्रेसला रोखणं जर अवघड जात असेल तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसला रोखण्यासाठी मुस्लिम समाजामधला एक वर्ग समोर आणणं गरजेचं आहे. म्हणून 1885 नंतर इंग्रज सरकारनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समुदायाला जवळ घ्यायला सुरुवात केली. आणि यापैकीच एक होते सर सय्यद अहमद खान. ठीक आहे, सर सय्यद अहमद खान इंग्रजांच्या नोकरीला होते, इंग्रजी जाणणारे व्यक्ती होते. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही मुस्लिम समुदायामध्ये जनजागृती केली पाहिजेत, तुमचीसुद्धा काँग्रेससारखं संघटन स्थापन केलं पाहिजेत. परंतु सर सय्यद अहमद खान सुरुवातीला राष्ट्रवादी विचाराचे होते, इंग्रजांच्या प्रभावाखाली ते आलेले नव्हते. इतके राष्ट्रवादी विचाराचे होते की जागोजागी भाषण करताना ते म्हणायचे, जो हिंदुस्थानात राहतो तो प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. दुर्दैव हे की तुम्ही मला हिंदू समजत नाही. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं की भारतात राहणारे किंवा हिंदुस्थानमध्ये राहणारे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम जे आहे ते एका नववधूची दोन डोळे, ज्या पद्धतीनं त्या नववधूच्या एका डोळ्यापासून दुसरा डोळा अलग करता येणार नाही, त्याच पद्धतीनं या हिंदुस्थानातील हिंदूंपासून मुस्लिमांना किंवा मुस्लिमांपासून हिंदूंना अलग करता येणार नाही. तर अशा पद्धतीनं राष्ट्रवादी विचाराचे या ठिकाणी समर्थक असलेले जे सर सय्यद अहमद खान होते, हे नंतर इंग्रजांच्या संपर्कात जास्त आले. इंग्रजांनी त्यांना सांगितलं की तुमचा समाज या ठिकाणी निरक्षर मोठा आहे, त्यांना साक्षर करण्यासाठी तुम्ही एखाद्या संस्था स्थापन करत असेल तर आम्ही तुम्हाला अनुदान देऊ. आणि यातून मग अलीगड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सर सय्यद अहमद खानना मोठ्या प्रमाणात इंग्लिश स्कूल असू द्या, त्यानंतर इंग्रजी माध्यमातले ग्रंथ उर्दू आणि फारसीमध्ये ट्रान्सलेट करण्याच्या संस्था असू द्या, वृत्तपत्र असू द्या, कॉलेजेस असू द्या, विद्यापीठं असू द्या, अशा पद्धतीनं इंग्रजांच्या या अनुदानाच्या जोरावरती त्यांनी उत्तर प्रदेशच्या आणि दिल्लीच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्था मुस्लिम समाजामध्ये साक्षरता प्रसारित करण्याकरता स्थापन केलेले आहेत. आणि याच ठिकाणी मग त्यांचा जे प्राचार्य होते, प्राचार्य बेग, या प्राचार्य बेगच्या संपर्कात ते आलेत. आणि प्राचार्य बेगनंच त्यांना सांगायला सुरुवात केली की या ठिकाणी इंग्रज जोपर्यंत तोपर्यंतच आपला विकास होऊ शकतो. एकदा का इंग्रज भारतातून निघून गेले की त्यानंतर भारतामध्ये मुस्लिम राजांच्या राजवटी येण्याची शक्यता नाही. भारतामध्ये या ठिकाणी लोकशाही येणार आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आणि बहुमताची संख्या जर बघितली तर भारतामध्ये 80-90% वर्ग हा या ठिकाणी हिंदू आहे. त्यामुळे हिंदूंचं सरकार येणार आहे, त्यामुळे मुस्लिमांचं सरकार येण्याची शक्यता नाही. म्हणून पुढची काळाची पावलं जर ओळखली तर जोपर्यंत इंग्रज भारतात आहे तोपर्यंतच का आपल्याला विकास करता येईल, नंतर हिंदूंच्या सरकारमध्ये आपला विकास होईल त्याची गॅरंटी नाही. किंवा असं म्हणा की या ठिकाणी जोपर्यंत इंग्रजी तोपर्यंत मुस्लिम समाज लोकशाही येते. एकदा की या ठिकाणी इंग्रजांची राजवट गेली की त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला हिंदूंच्या हुकुमशाहीत राहावं लागेल. मग तुम्हीच विचार करा, हिंदूंच्या हुकुमशाहीत राहायचं की इंग्रजांच्या लोकशाहीत राहायचं. म्हणजे शब्दाची पेरणीच अशी करायला सुरुवात केली की हिंदूंचं सरकार आलं म्हणजे हुकुमशाही असणार आहे आणि इंग्रजांची राजवट म्हणजे लोकशाही असणार आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी सर सय्यद अहमद खानचे विचार बदलले. आणि नंतर पुढच्या कालखंडात त्यांचे भाषणं बघा, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगायचे की हिंदू आणि मुस्लिम म्हणजे दोन धर्म नसून दोन देश आहेत. आणि त्याच वेळेस त्यांनी या ठिकाणी लोकशाहीवरती सुद्धा अविश्वास दाखवला. ही लोकशाही म्हणजे बहुमताचा विचार करणारं या ठिकाणी विचारप्रणाली आहे. अल्पसंख्याकांना यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही, अल्पसंख्याकांचा कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही, अशा प्रकारची मांडणी त्यांनी करायला सुरुवात केली. आणि इथूनच पुढं हळूहळू इंग्रज समर्थक वर्ग निर्माण करण्याचं काम त्यांच्या हातून घडताना दिसतंय. तर अशा प्रकारचं हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. या समर्थकांतूनच या ठिकाणी मुस्लिम लीग नावाची संघटनेची स्थापना होते. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा या ठिकाणी हळूहळू मध्यमवर्ग उदयास आला. या मध्यमवर्गाच्या या लक्षात आलं आहे की इंग्रज लोक आपला वापर करून घेत आहे म्हणून. आणि यातून हळूहळू हिंदूमधला आणि मुस्लिमांमधला जो काही मध्यमवर्ग सुशिक्षित वर्ग हा इंग्रज सरकारने एखादा कायदा कानून केला की त्या कायदा कानूनमध्ये आपल्यावर अन्याय अत्याचार होणाऱ्या तरतुदीच्या विरोधामध्ये एकत्र येऊ लागला.
आता परत हिंदू आणि मुस्लिम इथे एकत्र यायला लागले, हीच गोष्ट इंग्रजांना आता सहन होण्याच्या पलीकडची झाली. आणि यातून या हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याकरता 1905ला इंग्रज सरकारनं बंगालचे फाळणीसारखं या ठिकाणी हत्यार उपसलं. मग या बंगालच्या फाळणीला या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम समुदायाने एकत्रित येऊन या ठिकाणी विरोध करायला सुरुवात केली. वंगभंग आंदोलन उभारलं गेलं. या वंगभंग आंदोलनामध्ये मध्यम वर्गानं सामान्य लोकांना सोबत घेतले. त्यामुळे आता वंगभंग आंदोलनाची तीव्रता इतकी प्रचंड वाढली होती की त्याची तीव्रता कमी करणं गरजेचं होतं. म्हणून इंग्रज सरकारनं बंगालमधल्या श्रीमंत मुस्लिमांना बिनव्याजी कर्ज वाटप करायला सुरुवात केलं. कारण मध्यम वर्गाने सामान्य वर्ग काँग्रेसच्या व्यासपीठावर आहे, हा राहिला तो वरचा वर्ग, या वरच्या वर्गाला आणखी बिनव्याजी कर्ज पुरवठा केला आणि सांगितलं की तुम्ही मागणी न करता जर आम्ही तुमच्या एवढ्या मागण्या मंजूर करत असाल तर तुमचीसुद्धा काँग्रेससारखी एखादी जर संघटना स्थापन केली तर तुमच्या अनेक मागण्या आम्ही मंजूर करू शकतो. आणि यातूनच मग नवाब सलीमुल्ला, आगा खान, मोहसिन उल मुल्क यांनी डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीग नावाची संघटना काढली. ठीक आहे, मुस्लिम लीगची स्थापना केली आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये त्याने ठराव संमत केला की इंग्रजांची राजवट जोपर्यंत भारतात आहे तोपर्यंत मुस्लिम समुदायाचा विकास होऊ शकतो. त्यामुळं इंग्रज सरकारच्या प्रत्येक कायद्याचं समर्थन करणं आपलं कर्तव्य आहे. इंग्रजांच्या राजवटीत या ठिकाणी त्यांच्या राजवटीचं समर्थन करणं आपलं काम आहे. अशा प्रकारचे ठराव या ठिकाणी मांडलेले आणि त्या ठरावामध्येच एक ठराव होता की बंगालची फाळणी जी करण्यात आली ती मुस्लिम संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळं मुस्लिम समुदायानं या ठिकाणी बंगालच्या फाळणीला विरोध करता कामा नये, अशा प्रकारचा विचार या ठिकाणच्या पहिल्या अधिवेशनातच मांडला गेला होता. इथंच लक्षात आलं होतं की मुस्लिम लीग ही इंग्रज सरकारचं समर्थन करण्यासाठी स्थापन झाली म्हणून, न की भारतीय लोकांच्या समस्या सोल्युशन करण्याकरता, न भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. तर अशा प्रकारची संघटना म्हणजे काँग्रेसवरचा एक उतारा मानला जातो असतो. काँग्रेसच्या वाढत्या लोकप्रियतेवरचा हा उतारा मानला जात असतो. ठीक आहे, याच्यानंतर मग लखनौ कराराची घटना घडते 1916ची. आता या ठिकाणी एक लक्षात घेतले पाहिजेत की ही बघा, मुस्लिम लीगची स्थापना 1906ची, लखनौ कराराची 1916. आपण एक 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 घटना पुढे चाललो आहे. आता या ठिकाणी लखनौ करार जो आहे लखनौला झालेला आहे, काँग्रेसच्या अधिवेशनात झालेला करार होता. आता हा करार का झाला? हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले होते कारण काँग्रेस आणि लीग एकत्र आले होते. आता इथं एकत्र का आले होते? कारण इथं लीग तर काँग्रेसच्या विरोधात होती. पण 1911ला बंगालची फाळणी रद्द केली सरकारनं आणि बंगालची फाळणी रद्द केल्यानंतर मुस्लिम लीगनं या ठिकाणी ओरडून सांगितलं होतं की बंगालची फाळणी मुस्लिम समुदायाच्या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी. मग आता रद्द का केली हे काही समजेना असं झाले. इथंच मुस्लिम लीगच्या लक्षात आलं आहे की ज्या पद्धतीनं इंग्रज सरकार आपल्याला विश्वासात घेते त्याच पद्धतीनं आपल्यासोबत विश्वासघाती करू शकते. त्यामुळं आता इंग्रजांच्या प्रत्येक शब्दाला ओला ओ देणं आपल्याकरता धोकादायक आहे, आपण तोंड कशी पडू शकतो. आणि इथूनच या ठिकाणी इंग्रज सरकार आणि मुस्लिम लीगमध्ये दरी निर्माण झाली. ही दरी पुढच्या कालखंडात आणखीन वाढली. 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं. या पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स एका बाजूला होते तर दुसऱ्या बाजूला जर्मनी आणि तुर्कस्तान उतरले होते. तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधात उतरलं आहे. त्यामुळं आपला तुर्कस्तानचा जो प्रमुख आहे मुस्लिम धर्मियांचा धर्मगुरू म्हणजे खलिफा, त्यामुळं आपल्या धर्मगुरूच्या विरोधामध्ये इंग्रज सरकार उतरत आहे म्हणून भारतातल्या इंग्रजांचं समर्थन करणं आपल्याकरता धोकादायक याची जाणीव आता मुस्लिम लीगला झाली. आणि म्हणून मुस्लिम लीगनं या ठिकाणी सरकारच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या बरोबर येण्याचा निर्णय घेतला. हे एक कारण होतं. आणखीन एक कारण होतं की इंग्रज सरकारनं मुस्लिम संस्थांना किंवा वृत्तपत्रांना जे अनुदान दिलेले ते अनुदान बंद करून टाकलं 1915च्या कालखंडामध्ये. ते अनुदान बंद केल्यामुळं या ठिकाणी जे काही मध्यम वर्गातला जो मुस्लिम वर्ग होता तो भडकला गेला. भडकलेल्या मुस्लिम वर्गाने इंग्रज सरकारवरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. यातून या वर्गाला इंग्रज सरकारनं पकडून तुरुंगात टाकायला सुरुवात केली. यातून मुस्लिम लीगमध्ये सुद्धा खळबळ निर्माण झाली आणि इंग्रज सरकारला वठणीवर आणण्याकरता शत्रुत्व आपला मित्र या हिशोबानं या ठिकाणी काँग्रेससोबत येण्याचा निर्णय घेतला. आणि काँग्रेससोबत येण्याचा निर्णय घेण्याच्या पाठीमागचं आणखीन कारण हे पण की काँग्रेसमध्ये या कालखंडात लोकमान्य टिळकांचं वर्चस्व निर्माण झालं होतं आणि याच कालखंडामध्ये मुस्लिम लीग जर बघितलं आपण तर बॅरिस्टर जिन्नाच्या बऱ्यापैकी या ठिकाणी नियंत्रणाखाली आली होती. आणि हे दोघंही गुरु शिष्याची जोडी आहे आणि हे दोघंही दोन संघटनेची प्रमुख बनली होती. आणि यातून या दोघांनाही वाटत होतं या दोन्ही संघटना एकत्रित आली तर आपली एक गठ्ठ ताकद तयार होईल. यातून या दोन्ही संघटना एकत्र आणण्याकरता बऱ्याच जणांनी प्रयत्न केले आहेत. मग यातून हा लखनौ करार झालेला आहे. ठीक आहे, मग लखनौ कराराच्या निमित्तानं आणि खिलाफत आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी मुस्लिम लीग आणि काँग्रेस एकत्र आलेली.
हे दोन अपवाद जर वगळले तर नंतर मग या ठिकाणी एकत्र येण्याचे चान्सेस काही घडत नाहीत. ठीक आहे, निवडी पडच्या निमित्ताने एकत्र येताना दिसतात, पण तो काही या ठिकाणी मान्यता पावलाच नाही तो, त्यामुळे ते एकत्र येण्याचा फक्त बहाणा होता. तर या दोन घटनेत फक्त काँग्रेस आणि लीग एकत्र आलेली. पण मोपलाला जो काही उठाव झाला, आता हे मोपला येथे केरळमधल्या किनारपट्टीवर म्हणजे मलबार किनारपट्टीवरती असलेल्या लोकांचा हा संघर्ष आहे. तिथला मेजॉरिटी जो काही एका बाजू दोन वर्ग आहे, एक जमीनदाराचा वर्ग आहे आणि एक त्या जमीनदाराच्या शेतीमध्ये काम करणारा आदिवासींचा वर्ग आहे. तो आदिवासींचा वर्ग म्हणजेच मोपला आहे. ठीक आहे, पण या ठिकाणी ही जमीनदार लोक त्या मोपलां लोकांवरती अन्याय अत्याचार करायचे. यातून मग या मोपलांमध्ये या ठिकाणी हळूहळू राग निर्माण झाला. रागातून सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी हिंदू धर्म सोडून दिला आणि मुस्लिम धर्म स्वीकारला आणि नंतर मग या ठिकाणी त्यांनी संघर्ष पुकारला जमीनदाराच्या विरोधामध्ये. तर हा संघर्ष हा मोपलांचे बंड म्हणतात त्याला, किंवा मलबार किनाऱ्यावरचं बंड म्हणतात. ही घटना 1921ची. ठीक आहे, तर 1921ला या घटना घडल्या. या घटनेमध्येच या ठिकाणी हिंदू मुस्लिमांमध्ये या ठिकाणी दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि हेच इंग्रज सरकारला हवं होतं. कारण 1920च्या असहकार चळवळीमध्ये लीग आणि काँग्रेस एकत्र आलेली आणि या ठिकाणी या चळवळीचा प्रभाव कमी करण्याकरता ज्यावेळेस जातीय दंगली वेढल्या गेल्या तर त्यावेळेस काँग्रेसने तिथल्या जमीनदाराची बाजू घेतली, हिंदूंची बाजू घेतली. त्याच्यानंतर मग मुस्लिम लीगनं सुद्धा या ठिकाणी मोपलांची बाजू घेतली. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी मुस्लिम लीगनं काँग्रेसनं दिलेला पाठिंबा काढून घेतला. यातून चळवळीची व्याप्ती कमी होऊन गेलेली, हेही लक्षात घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचं अलाहाबादचं अधिवेशन 1930चं. ज्या पद्धतीनं काँग्रेसचे दरवर्षी अधिवेशनं होत होती त्याच पद्धतीनं मुस्लिम लीगची सुद्धा दरवर्षी अधिवेशनं होत होती. ठीक आहे, आणि यातलंच एक अधिवेशन म्हणजे अलाहाबादचं अधिवेशन आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोहम्मद इक्बाल. ठीक आहे, आता मोहम्मद इक्बाल या ठिकाणी जर बघितले तर मूळची हिंदू धर्मीय होते, काश्मीरमधले होते, काश्मीरीयत पंडित होते ते आणि लाहोरला शिक्षणासाठी गेले. तिथंच LLBची पदवी घेतली, वकिलीची पदवी घेऊन वकिली सुरुवात केली. पण त्यांच्याकडे फारसे केसेस येत नव्हत्या कारण त्या ठिकाणी मेजॉरिटी एकतर वर्ग मुस्लिम होता 70-80%, 10-15-20% वर्ग या ठिकाणी आपण जर बघितलं तर शीख धर्मीय होता. हिंदू धर्मियांची संख्या बोटावर मोजणे इतकी, त्यामुळे त्यांच्याकडे काही फारशी केसेस येत नव्हत्या. हीच गोष्ट त्यांच्या लक्षात आली म्हणून त्यांनी धर्मांतर केलं, मुस्लिम धर्म स्वीकारला आणि त्याच्यानंतर ते व्याख्यान, त्या वक्तृत्व चांगलं होतं त्यांचं आणि मनानं कवी होते, त्यामुळे सातत्याने ते काहीतरी लिखाण करत चालायचे. आणि यातूनच मग त्यांनी तारानाई द नावाचा या ठिकाणी एक काव्यसंग्रह लिहिलेला आहे. या काव्यसंग्रहामध्येच त्यांनी सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा अशा प्रकारचे राष्ट्रवादी गीते लिहिलेली. पण ज्यावेळेस त्यांनी या ठिकाणी मुस्लिम धर्म स्वीकारला त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आले की मुस्लिमांबद्दल जितकं कट्टर बोलू तितकं नेतृत्व आपलं प्रस्थापित होते आणि म्हणून त्यांनी मग तिथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुराण वगैरे पाठ करून त्याचे दाखले देऊन या ठिकाणी भाषणे केलीत आणि यातून तिथल्या लोकांनी त्यांना नगरपालिकेत पाठवून दिलं, म्हणजे निवडून आलेत ते. आणि मग तिथूनच त्यांच्या खऱ्या राजकीय जीवनाला सुरुवात होते. इथूनच वेगवेगळे आक्रमक भाषणे देण्याची पद्धत त्याने डेव्हलप केली आणि यातूनच मग 1930च्या अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना मिळालं. आणि या अध्यक्षस्थानावरून या ठिकाणी भाषण करतानाच त्यांनी सांगितलं की मुस्लिम संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी मुस्लिमांसाठी एक वायव्येकडचा प्रदेश या ठिकाणी अलग निर्माण व्हायला पाहिजेत आणि हा अलग निर्माण झालेला प्रदेश या ठिकाणी खऱ्या अर्थानं मुस्लिम संस्कृती संवर्धन करण्यासाठी राहील आणि त्या ठिकाणी कुराण आणि हदीसनुसार या ठिकाणी कारभार करता येईल. म्हणून वेगळ्या पाकिस्तानचा जी काही पहिली कल्पना आहे ही पहिली कल्पना या ठिकाणच्या भाषणात त्यांनी केली, म्हणून त्यांना पाकिस्तान कल्पनेचे जनक म्हणतात. ठीक आहे, मग आता या ठिकाणी त्यांचं भाषण दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून प्रकाशित झालं. मग देशामध्ये असू द्या विदेशामध्ये हे भाषण प्रकाशित झालं आणि हे भाषण वाचण्यात आलं मग इंग्लंडमधल्या केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या रहमत अली चौधरीच्या. ठीक आहे, हा रहमत अली चौधरी त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना मग तो विचार करू लागला की या ठिकाणी पाकिस्तानमध्ये कोणता प्रदेश असला पाहिजे आणि यातूनच मग त्याच्या लक्षात आलं की पाकिस्तानमध्ये वायव्येकडचा जो प्रदेश आहे हा प्रदेश आणि पूर्वेकडचा प्रदेश असला पाहिजे. ठीक आहे, आणि म्हणून या प्रदेशाबद्दल या ठिकाणी कुठला भाग आहे, सिंध आहे, बलुचिस्तान आहे,
वायव्य सरहद्द प्रांत आहे, पंजाब आहे आणि काश्मीर आहे. मग या आधारे त्यांनी एकत्रित एक शब्द तयार केला, पाकिस्तान. ठीक आहे. पंजाब, अफगाणिस्तान लगतचा एरिया, काश्मीर, ठीक आहे, बलुचिस्तान. तर या पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या प्रदेशांचा एकत्रित शब्द तयार केला, पाकिस्तान, ज्याचा अर्थ होतो पवित्र भूमी. ठीक आहे. एका बाजूला वेगवेगळ्या राज्याचंही नाव आलं, दुसऱ्या बाजूला एकत्रित एक चांगला एक शब्द तयार पण झाला. तर अशा पद्धतीनं नववार निवर नावाचा ग्रंथ लिहिला होता त्यांनी. या ग्रंथामध्ये या ठिकाणी त्यांनी या शब्दाची रचना केलेली आहे, पाकिस्तान शब्दाची रचना केलेली आहे. म्हणून पाकिस्तान शब्द पहिल्यांदा कोणी निर्माण केला असेल तर रहमत अली चौधरी निर्माण केला. रहमत अली चौधरी हा पाकिस्तानमधला स्वतः शिक्षणासाठी केम्ब्रिज विद्यापीठात होता या कालखंडामध्ये. याच कालखंडात त्यांनी नववार निवर नावावर ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये वायव्येकडच्या प्रदेशामध्ये जे काही राज्य आहे त्या राज्याचं नाव टाकलं. पण पुढच्या कालखंडात लक्षात आलं की पूर्व भागातसुद्धा मुस्लिम आहे. मग आणखीन त्या प्रकरणाला या ठिकाणी त्या पुस्तकामध्ये एक प्रकरण वाढवलं आणि पूर्वेकडच्या भागाचा सुद्धा समावेश या पाकिस्तानमध्ये असावा अशा प्रकारची मागणी केली होती. आणि इथून पुढं पाकिस्तान शब्द हा रूढ व्हायला सुरुवात झालेली. ठीक आहे. तर मग पुढं या ठिकाणी 1935चा कायदा येतो. या कायद्यातल्या अनेक तरतुदी आहे. तो कायदा 37ला लागू होतो. 35च्या कायद्यामध्ये अनेक तरतुदीपैकी एक तरतूद आपल्याला माहिती आहे, प्रांतीय स्वायत्ता. प्रांतांना सगळे स्वायत्ता देण्याचा निर्णय. द्विदल शासन पद्धती रद्द करून या ठिकाणी सगळे अधिकार भारतीयांकडे देण्याची तरतूद. त्यामुळे काँग्रेसनं निवडणुका लढवलेल्या आहे 37च्या. आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसचं 8 प्रांतात सरकार स्थापन झालं. 6 प्रांतात काँग्रेसला स्पष्ट बहुमत होतं. 2 प्रांतामध्ये सर्वात मोठा पक्ष होता. अशा प्रकारे या ठिकाणी त्या 2 प्रांतातही इतर पक्षांचं या ठिकाणी पाठबळ घेऊन सरकार स्थापन केलेले. 3 प्रांतामध्ये या ठिकाणी मग मुस्लिम लीग 2 नंबरवर होता आणि काँग्रेस 3 नंबरवर होता, सिंध, पंजाब आणि बंगाल. तर मुस्लिम लीगची भावना ही बनली की आता काँग्रेसनं आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपलं सरकार स्थापन करू द्यावं. पण पंडित नेहरूंनी सांगितलं की आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि आम्ही धर्मनिरपेक्ष असलेल्या पक्षांसोबतच युती करू. आणि त्यांनी मुस्लिम लीगसोबत युती करण्यास नकार देऊन टाकला. यातून मुस्लिम लीग भडकली. भडकलेल्या मुस्लिम लीगनं सांगितलं अजून इंग्रजांनी भारत सोडलेला नाही. अजून या ठिकाणी इंग्रजांनी भारत सोडलेला नसताना जर या ठिकाणी काँग्रेस बहुमताच्या आधारे आपल्याला या ठिकाणी हुकुमशाही ठेवू पाहत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि आमची संघटना जर मुस्लिमांची असेल तर तुमची सुद्धा संघटना हिंदूंची आहे. अशा प्रकारचा प्रचार करायला सुरुवात झाली. आणि इथून पुढं या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजेत की मुस्लिम लीगचं काँग्रेसच्या विरोधातले आक्रमणाची जी धार आहे ती अतिशय तीव्र बनलेली. ठीक आहे. आणि यातूनच मग 1939ला काँग्रेसनं ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाचं कारण पुढं करून राजीनामे दिले तोच दिवस मुस्लिम लीगने मुक्ती दिन म्हणून साजरा केला. लक्षात, तो 22 नोव्हेंबर किंवा 22 डिसेंबर 1939 आहे. तर अशा पद्धतीनं घटना आहे. यातलीच एक पुढची काय म्हणतं कडी म्हणजे लाहोरचं अधिवेशन आहे. हे लाहोरचं अधिवेशन मुस्लिम लीगचं आहे, काँग्रेसचं नाही. तर मुस्लिम लीगचं 1940ला जे काही लाहोरला अधिवेशन झालं मार्च महिन्यात झालेले, या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅरिस्टर जिना होते. ठीक आहे, बॅरिस्टर जिना हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्येच स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संमत झाला. म्हणजे आपल्यासाठी वेगळा प्रदेश असावा आणि या वेगळ्या प्रदेशाचं नाव पाकिस्तान असावा असं आता क्लिअर झालं आहे. आणि याच नावाचा ठराव संमत झाला. आणि या ठरावाला उत्तर देतानाच बॅरिस्टर जिनाने सांगितलं आतापर्यंत आपण इंग्रज सरकारला जे सपोर्ट केला त्या सपोर्टच्या मोबदल्यात त्यांनी जाता जाता पाकिस्तान निर्माण केला गेला पाहिजेत. पाकिस्तानचा उल्लेख असलेली योजनाच आम्ही मान्य करू, नसता आम्ही कोणतीही योजना मान्य करणार नाही. आणि सरकारनं आम्हाला आश्वासन दिलेले आहे की आमच्या मंजूरशिवाय कुठलीही योजना मंजूर होणार नाही म्हणून. आणि म्हणून इथून पुढं ज्या ज्या योजना आल्यात त्या योजना मुस्लिम लीगनं पाकिस्तानचा उल्लेख नसल्याच्या कारणावरून फेटाळून लावलेल्या आहेत. मग यामध्ये 1940ची ऑगस्ट महिन्यातली ऑगस्ट ऑफर असू द्या, 1942ला क्रिप्स मिशन असू द्या, लक्षात, या योजना फेटाळून लावलेल्या आहेत. त्याच्यानंतर राजाजीनं त्यांची योजना जवळपास मंजूर केली होती, पण अटी भरपूर टाकल्या होत्या. त्यांना विना अट या ठिकाणी पाकिस्तान पाहिजे होता, म्हणून राजाजी योजना, देसाई अली योजना फेटाळल्या गेल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी वेवेल योजनेमध्ये थोडंफार या ठिकाणी काहीतरी हाताला लागतं याची जाणीव झाली होती, पण तिथंही काँग्रेसने हिंदूच प्रतिनिधी पाठवावे या अटीवरूनच या ठिकाणी मुस्लिम लीगनं ही योजना फेटाळून लावली.
तर अशा पद्धतीने वेगवेगळी योजना फेटाळली गेली। त्याच्यानंतर त्रिमंत्री योजनेनं 3 गटाचं संघ राज्य निर्माण करण्याची तरतूद केली, गटाची राज्यघटना श्रेष्ठ बनवण्याची तरतूद केली, संघ राज्याची राज्यघटना दुय्यम असल्याची तरतूद केली आणि या 2 गटाचंच पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडच्या 2 गटाचंच पाकिस्तान निर्माण करता येते याची जाणीव होताच मुस्लिम लीगनं त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन म्हणू आपण ती योजना मंजूर केली होती। परंतु काँग्रेसनं मंजूर करावी याकरता मग शेवटची तरतूद टाकली गेली होती की ही योजना अंतिम नाही। अगोदर संघ राज्याची राज्यघटना तयार करण्याकरता जे काही प्रांतातून प्रतिनिधी निवडून येतील ते बहुमतानं ठरवतील की कॅबिनेट मिशनमधल्या कोणत्या तरतुदी ठेवायच्या, कोणत्या बाद करायच्या, कोणत्या नव्यानं टाकायच्या। आणि मग काँग्रेसला लक्षात आलं होतं बहुमत आपल्यालाच भेटणार आहे, म्हणून काँग्रेसने या योजनेला मंजुरी देऊन टाकली। मग आता इथं लीग आणि काँग्रेसची मंजुरी भेटल्यानंतर सरकारनं निवडणुका लावल्या। 389 प्रतिनिधींपैकी 208 जागा काँग्रेसला मिळाल्या, काँग्रेसला स्पष्ट बहुमत भेटले। मुस्लिम लीगला फक्त 73 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताच पंडित नेहरूंनी घोषणा करून टाकली की त्रिमंत्री योजनेमध्ये तरतूद आहे की बहुमतानं त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राहील आणि आता आम्हाला बहुमत मिळालेले आहे, आम्ही बहुमतानं या ठिकाणी संघ राज्याची राज्यघटना श्रेष्ठ बनवू आणि गटाची राज्यघटना दुय्यम बनवू, जेणेकरून या ठिकाणी कोणताही गट कोणताही संस्थान संघ राज्यापासून फुटून बाहेर पडणार नाही आणि अखंड भारत टिकून राहील। अशा प्रकारची जशी पत्रकार परिषद पंडित नेहरूंनी घेतली त्याच्यानंतर शेवटच्या तरतुदीचा अर्थ बॅरिस्टर जिनांच्या लक्षात आला। लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, आमचा लोकशाही मार्गावर भरोसा नाही, विश्वास नाही आणि आमचे राज्यघटना तयार करण्याकरता जे 73 प्रतिनिधी निवडून आले ते आजच्या आज राजीनामा देऊन टाकतील। त्यामुळे ज्या राज्यघटनेमध्ये मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व नाही ती राज्यघटना आमच्यावरती बंधनकारक असणार नाही। आणि त्याच वेळेस मुस्लिम समुदायाला आवाहन केलं की आपल्या पाकिस्तान निर्मितीसाठी येणारा 16 ऑगस्ट 1946 हा दिवस या ठिकाणी प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा करावा। मग आता प्रत्यक्ष कृती दिन म्हणून साजरा करायचं म्हणजे काय करायचं हे सांगितलंच नाही आणि यातूनच मग 16 ऑगस्ट 1946ला प्रत्यक्ष कृती दिन साजरा करताना पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील मुस्लिमांचा जो बोल भाग आहे त्या भागामध्ये मुस्लिमांनी अल्पसंख्याक हिंदूंच्या कत्तलीला सुरुवात केली। त्यांची भावना ही होती की आपल्या पाकिस्तानला हिंदू विरोध करतोय, म्हणून या ठिकाणी अल्पसंख्याक हिंदूंच्या कत्तलीची खबर जशी हिंदू बोल भागात आली तसं हिंदूंनी सुद्धा अल्पसंख्याक मुस्लिमांच्या कत्तली करायला सुरुवात केली। यातून जातीय दंगली प्रचंड वाढल्या गेल्या। या जातीय दंगली शांत करण्याकरता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ॲटलीनं घोषणा केली, त्यांना म्हटलं होतं लीग आणि काँग्रेस सत्ता घेण्याकरता एकत्रित येईल। त्यांनी समयसीमा टाकून दिली की 30 जूनपर्यंतच या ठिकाणी इंग्रजांची राजवट आहे, 30 जून 1948 पर्यंत। त्या अगोदर लीग आणि काँग्रेसमध्ये एकमत होत असेल तर त्यांच्याकडे सत्ता देऊ, ते होत नसेल तर मग राज्यघटना तयार झाली की त्यानुसार आम्ही सत्तांतर करू आणि राज्यघटनाही तयार होत नसेल तर आमचा आम्ही निर्णय घेऊ की सत्ता कोणाकडे द्यायची। मग आता असं वाटलं होतं की लीग आणि काँग्रेस सत्ता घेण्याकरता एकत्र येतील, पण लीगच्या मनात दुसरंच होतं की आता 30 जूनच्या अगोदरच या ठिकाणी आपल्याला पाकिस्तान निर्माण करायचं। याकरता पूर्व भागातील काही जे हिंदू बोल भाग आहे ते हिंदू बोल भागातले हिंदूंना भारतात जा म्हटलं जाणार नव्हते, पश्चिम भागातले पंजाबमधल्या शिखांना भारतात जा म्हटलं जाणार नव्हते, म्हणून जातीय दंगली आणखीन दुपटीनं वाढवण्यात आल्या, जेणेकरून काही लोक मारले जातील आणि काही लोक जीव वाचवण्याकरता भारतात पळून जातील आणि मग पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडचा सगळा प्रदेश या ठिकाणी आपल्याला पाकिस्तानमध्ये घेता येईल। आणि यातून जातीय दंगली शांत होण्याच्या ऐवजी आणखीन वाढल्या आणि त्यामुळेच वेवेलनं रागारागात राजीनामा देऊन टाकला आणि नंतर इंग्रज सरकारनं सुद्धा वेवेलच्या जागेनंतर माउंटबॅटनचे भारताचे व्हाईसराय म्हणून नियुक्ती करून टाकली। मग व्हाईसरायनं भारतातल्या जातीय दंगलीचं जवळून निरीक्षण केलंय। त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आलं हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी तीव्र राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे आणि या ठिकाणी आज तात्पुरतं लष्कर बोलून आपण हे शांत करू शकतो, पण वारंवार या जाती दंगली वाढतच जाणार आहे। म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना जाणीव करून दिली की स्वातंत्र्यानंतर तुम्हाला औद्योगिक विकास करायचा असेल, प्रगती करायची असेल तर देशात शांतता प्रस्थापित राहणं गरजेचं आहे आणि यासाठी या ठिकाणी मुस्लिम लीगसाठी वेगळा पाकिस्तान देणं गरजेचं आहे आणि वेगळ्या भारताच्या फाळणीचा या ठिकाणी कल्पना त्यांना देऊन टाकली आणि यातून मग त्यांनी नाईलाजानं मंजुरी देऊन टाकली आणि यातून मग त्रिमंत्री योजनेतील पूर्वेकडचा आणि पश्चिमेकडचा गट पाकिस्तान, उर्वरित गट हिंदुस्थान अशा प्रकारचा एक प्रस्ताव तयार केला। त्या प्रस्तावालाच नाव दिलं माउंटबॅटन योजना। पण याच्यामध्ये बदल सुचवले व्ही.पी. मीननने। त्यांनी सांगितलं मुस्लिम लीगला या ठिकाणी मुस्लिमांसाठी पाकिस्तान लागतो, त्यामुळे मुस्लिम बोलू भागाचंच पाकिस्तान तयार करावं आणि यातूनच मग या ठिकाणी पूर्वेकडचा पूर्ण भाग पाकिस्तानमध्ये न जाता बांगलादेशचा जेवढा भाग आहे सध्याचा तेवढाच भाग गेला,
उर्वरित भाग भारतात आला. उर्वरित कोणता भाग भारतात आला? पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा एवढे प्रदेश भारतामध्ये आलेत. व्ही पी मेननच्या एका सूचनेचा परिणाम आहे. आणि पूर्ण पंजाब पाकिस्तानमध्ये न जाता अर्धा पंजाब भारतामध्ये आला. तो एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. तर अशा पद्धतीनं मग या ठिकाणी ही सूचना मान्य झाली आणि नव्यानं प्रस्ताव तयार करून मग हिंदू बोल आपलं मुस्लिम बोल भागाचंच पाकिस्तान असेल, उर्वरित भागाचं हिंदुस्थान असेल आणि या दोन्ही देशांना 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिले जाईल. तर अशा प्रकारचा हा प्रस्ताव होता. आणि त्यानुसार मग हे दोन्ही देश या ठिकाणी 14 ऑगस्टला या ठिकाणी फाळणी करून अलग करण्यात आले. आणि त्याच्यानंतर 14 ऑगस्टला रात्री 12 वाजता म्हणजे 15 ऑगस्ट सुरू झाला होता. दोन्ही देशाला स्वातंत्र्य झाल्याचं करारावरती माउंटबॅटननं स्वाक्षरी करून टाकली. तर अशा पद्धतीनं 14 ऑगस्टला भारताची फाळणी झालेली आहे. ठीक आहे. मग आता मूळ मुद्दा हा आहे की भारताच्या फाळणीला जिम्मेदार कोण? तर औरंगाबादचे जे आंतरराष्ट्रीय विचारवंत म्हणून ओळखले जाणारे रफिक झकेरिया जे आहेत, यांनीच द मॅन हू डिवायडेड इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी 3 गटांना दोषी ठरवले. नंबर 1 काँग्रेस, नंबर 2 मुस्लिम लीग आणि नंबर 3 इंग्रज. ठीक आहे. यामध्ये काँग्रेसला जिम्मेदार याकरता ठरवलं की काँग्रेसनं लखनौ करार करताना मुस्लिम लीगच्या ज्या अटी त्या मान्य केल्या, पण त्याच अटी नेहरू रिपोर्टमध्ये मान्य करण्यास नकार देऊन टाकला. ठीक आहे. काँग्रेसला याकरता जिम्मेदार धरलं की या ठिकाणी महात्मा गांधी जागोजागी भाषण करताना स्वातंत्र्याची कल्पना भारतीय लोकांसमोर मांडायचे की आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणजे काय मिळणार आहे, तर रामानं जसं राजवट गाजवली तशा प्रकारचे राजवट गाजायचे, रामराज्याची भाषणं करायचे ते. मग रामराज्याचं भाषण करताना या ठिकाणी मुस्लिमांच्या मनामध्ये हळूहळू संशय निर्माण झाला की यांना हिंदूंची राजवटी स्थापना करायची आहे म्हणून. तर काँग्रेसच्या नेत्यांचे भाषणं या ठिकाणी राहायचे. त्याच्यानंतर मेजॉरिटी काँग्रेसचे लोक गंध टिळे वगैरे घालून आपलं लावून या ठिकाणी यायचे. त्यामुळे साहजिकच आहे बाकीच्यांच्या मनामध्ये थोडा संशय निर्माण व्हायचा की ही संघटना धर्मनिरपेक्ष एका विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करते म्हणून. तर काँग्रेसला जिम्मेदार धरलेले. दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीगला, कारण मुस्लिम लीग या ठिकाणी जर बघितलं आपण तर फक्त मुस्लिमांचंच अनुनय करण्याचं काम करत होते. भारतामध्ये संमिश्र समाज याची जाणीव ठेवायला पाहिजे होती आणि विशिष्ट एका वर्गासाठी काम करण्यासाठी ही संघटना कार्यरत राहून इंग्रज सरकारचे साथ देण्याचं काम करायचे. आणि यातूनच मग या ठिकाणी इंग्रज सरकारच्या लहान लहान तुकड्यावरतीच खुश होऊन पुढे जाण्याचं काम या संघटनेने केलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला बॅरिस्टर जिन्नासारखे हट्टीवादी जे काही नेते होते हे स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होते लीगमध्ये. आणि त्यामुळे त्यांनी आक्रमक भाषेचा आधार घेतला. ज्या पद्धतीने मोहम्मद इक्बालनं या ठिकाणी आक्रमक भाषेचा आधार घेतला त्याच पद्धतीने बॅरिस्टर जिन्नाने घेतला आणि अशा आक्रमक मागण्या करायला सुरुवात केली. आणि ते स्वप्न दाखवता दाखवता मग ते सत्यात आणण्याचं काम पुढच्या कालखंडात झालेले. म्हणून बॅरिस्टर जिन्नाचं चूक त्यांच्या लक्षात आली. भारताची ज्यावेळेस फाळणी झाली, पाकिस्तान निर्माण झाला, पाकिस्तानसाठी पाकिस्तानला संबोधित करताना पहिलं जे भाषण केलं त्यांचं ते पहिले भाषण बघा. पहिल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की धर्माच्या आधारे देश निर्माण करता येतो पण धर्माच्या आधारे देश टिकवता येत नाही. इथून पुढं आपला देश आता धर्मनिरपेक्ष बनायला पाहिजेत. आणि त्यामुळं अगोदरच मुस्लिम समुदायाच्या म्हणजे मनामध्ये इतकी हवा भरून ठेवली की आता परत आणखीन ती हवा काढणं इतकं सोपं काम नव्हतं. त्यामुळं पुढच्या कालखंडामध्ये बॅरिस्टर जिन्नालाच या ठिकाणी वाळीत टाकायला सुरुवात झाली. तर या पद्धतीनं या ठिकाणी बॅरिस्टर जिन्ना असू द्या, मुस्लिम लीग असू द्या हे दोषी होते. आणि तिसरा गट इंग्रज सरकार. आता इंग्रज सरकार दोषी होतं, कारण इंग्रज सरकार दोषी असं म्हणता येत नाही, कारण कुठलाही व्यक्ती स्वतःची राजवट कायमस्वरूपी राहावी याकरता समोरच्या गटामध्ये फूट पाडण्याचं काम करणारच. तर इंग्रज सरकारने ते केलं म्हणजे असं काही वाईट नाही. त्यांच्या डायरेक्शने त्यांनी बरोबर केलं. आपलं डायरेक्शन आपल्यासाठी वाईट झाले ते, पण या ठिकाणी आपली राजवट असती तर आपणही तेच केलं असतं, कारण त्यांना त्यांची राजवट टिकू नये. मग त्यासाठी धर्माचा आधार धरा, देवी देवतेचा आधार धरा, आर्थिक आधार धरा, राजकीय आधार धरा, काही आधार धरा, पण राजवट टिकवा हे मतलबीचं धोरण असतं. आणि यासाठीच इंग्रज सरकारनं या दोन समाजामध्ये जितकी फूट पाडता येईल तितकी फूट पाडण्याचे प्रयत्न केले. एकमेकांविषयी संशय निर्माण करण्याचं काम केलं. एका गटाला हाताशी धरून दुसऱ्या गटाला झोडपून काढण्याचे काम केलं. दुसरा गट ज्यावेळेस मोठा व्हायला लागतं मग त्याला हाताशी धरायचं आणि पहिल्या गटाला झोडपून काढायचं काम करायचे. तर या पद्धतीनं या ठिकाणी इंग्रज सरकार हा तिसरा गट असल्याचं सांगितलं जातं. तर या पद्धतीनं या फाळणी पाठीमागच्या घटना घडामोडी लक्षात घेतल्या पाहिजेत. आता याच्यावरती प्रश्न कसे आलेले. पहिला प्रश्न, 1930च्या मुस्लिम लीगच्या कोणत्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? तर साहजिकच आहे, आत्ता आपण चर्चा केलेली
अलाहाबादला जे 1930चं अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष मोहम्मद इक्बाल होते. इथंच त्यांनी सांगितलं होतं की मुस्लिम संस्कृतीच्या संवर्धनासाठी यांना वेगळा प्रदेश हवा आहे आणि तो वेगळा प्रदेश म्हणजेच पाकिस्तान हे पुढच्या कालखंडामध्ये रहमत अली चौधरीने सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. पुढचा आहे पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला. मग आता यामध्ये तुम्हाला लक्षात आलंच रहमत अली चौधरी किंवा रहमत खान म्हणू आपण. ठीक आहे, त्यांचा ग्रंथ होता नवावर नेवर. ठीक आहे, त्यांनी हा ग्रंथ लिहिला होता 1934मध्ये आणि या ग्रंथामध्ये त्यांनी वेगळा जो प्रदेश आहे त्याचं नाव तयार केलं होतं पाकिस्तान, ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्याचं एकत्रित नाव होते. ठीक आहे, तर अशा प्रकारचं या ठिकाणचा प्रश्न येतोय. तर या पद्धतीनं भारताची फाळणी नावाचं हे प्रकरण आहे.